रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. महिला कीर्तनकारांमुळे जवळजवळ आपल्या महाराष्ट्रातील बरं का महाराष्ट्रातील बोलतो 90% अपत्य सद्गुणी योग्य जन्माला येते. अगदी सत्य बोले माझी वाचा, थोडंही खोटं बोलत नाही मी, सत्य बोलते मी बोलतो. जगद्गुरु तुकोबरा यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सत्य आम्हामनी नवे गबाळाचे धनी. लक्षात आलं का तुमच्या? आणि ध्रुवपत्र अतिशय महत्वाचं आहे. ऐसे जाणारे सकळ ऐसे जाणारे सकळ भरा शुद्ध टाक भरा शुद्ध टाकामळ ऐसे जाणारे सकळ सकळ ऐसे जाणारे सकळ. हे सत्य बोलतोय. महिला कीर्तनकारांमुळे बर का. आणि त्यातल्या त्यात मी सांगू इच्छितो की बाल महिला कीर्तनकार आणि बाल पुरुष कीर्तनकार यांच्यामुळे जवळजवळ 90% अपत्य आणि त्यातल्या त्यात महिला कीर्तनकारामुळे. याला कारणं बी तशीच आहेत, लक्षात ठेवा. उगं त्या महिला कीर्तनकारांच्या नावाने बोंबलू नका. अलीकडे कोण बी कीर्तन करायला लागलंय, एवढं नक्त पोरगं कीर्तन करायला लागलं. अरे तुमच्या पोटात का दुखतंय? तुमच्या पोटावर पाय पडतोय म्हणून तुमच्या पोटात दुखायला लागलं का? तुमची कीर्तनं कमी होते किंवा तुमचा भाव कमी होतोय म्हणून तुमच्या पोटात दुखतंय का? अशी नीती ठेवू नका ना. जग जर चांगलं, महाराष्ट्र त्यातल्या त्यात संतांची भूमी, अवतारांची भूमी, परंतु सध्या काय अवतार आहे महाराष्ट्राचा, देशाचा, हे न बोललेलं चांगलं बरं का. अवतारी पुरुषांची भूमी आहे ही. आणि अवतारी पुरुष जर जन्माला यायचे या महाराष्ट्र भूमीमध्ये तर महिला कीर्तनकार हे मस्त आहेत. तुम्ही त्यांच्यावरती उगीच जळू नका. पुरुष कीर्तनकारांनी किंवा जे वृद्ध कीर्तनकार झालेले, आता त्यांनी रिटायर व्हा. जे 50-60च्या पुढचे कीर्तनकार आहेत ना, त्यांनी रिटायर व्हा. त्यांनी बाद झाला आता. काय अमाप कमवून तुम्ही संपत्त्या ठेवल्या, ध्यानात आलं का? तुमची मुलं एका दिवसात त्याची वाट लावणार आहेत, हेही विसरू नका. कारण आपापाचा माल हा गप्पापाला गेल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या वेळेला, कारण पाठीमाग मी सत्य बोलले माझी वाचा, काय भगवंताची जशी आज्ञा आहे तसं मी बोलतो, कडक बोलतो जरा थोडंसं. जे गर्भधान संस्कार ज्याला म्हणतो आपण, बीज, हे बीज जर चांगलं तयार करायचं असेल तर महिला कीर्तनकार होणेच आवश्यक आहे. नवे घराघरातली प्रत्येक महिला, पुरुष नसला तरी चालेल. का असं म्हणतोय ते पहा. त्याला केवळ कारण आहे. कारण महिला कीर्तनाला गेली की हा घरी थांबत नाही, तिच्याबरोबर हा जाणार. कारण ही जी वृत्ती गाण्यारडी, आणि ती गाण्यारडी वृत्ती व्यवस्थित होण्यासाठी, दुर्गुण जाण्यासाठी कीर्तनासारखं दुसरं कोणतंही साधन नाहीये.
लक्षात ठेवा. मग लहानपणी लक्षात ठेवा, लहानपणी गाढवाचं पिल्लू हे घोड्यासारखं दिसतंच किंवा घोड्या पिल्लासारखं दिसतंच. पळत जाऊन त्याचा मुका घ्यावा वाटतो का नाही गाढवाच्या पिल्लाचा. पण ती कसं आहे माहिती आहे का, पुढं आल्यानंतर जसं बीज आपले गुण मूळ स्वभाव पेरलेला स्वभाव हा जात नसतो बरं का, लक्षात ठेवा. आणि हा भाव चांगला पेरण्यासाठी महिला या पुढे आल्या पाहिजे, त्यांच्यातील डेअरिंग वाढलं पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही नवऱ्यांना तुच्छ लेखावं, याचा अर्थ असा घेऊ नका. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो पहा, पत्नी अशी असावी किंवा महिला अशी असावी कशी, तिने आपल्या नवऱ्याकडे काहीच मागू नये. कधीच काही न मागणारी पत्नी असावी, लक्षात ठेवा. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की मग सर पती कसा असावा, नवरा असा असावा, पती असा असावा. लक्षात ठेवा की आयुष्यभरामध्ये पत्नीला मागण्याची वेळ येऊ नये असा पती असावा. परंतु आता अलीकडचे पतीही असे नाहीत पण पत्नीही अशी नाही. परंतु महिला कीर्तनकार झाल्यामुळं लक्षात ठेवा तिला खरं काय आणि खोटं काय म्हणजे आत्मस्थिती आत्मज्ञान ज्याला म्हणतो ते तिला माहित होईल. आणि कधी ती इच्छा ठेवणार नाही आपल्या पतीकडं, कारण तिला कळून चुकेल सर्व हे नाशिवंत आहे बाकीचं, फक्त भगवंताचं नाव खरं आहे. आणि लक्षात ठेवा असं जेव्हा स्त्रीला कळेल आणि या स्त्रीच्या बरोबर ना विलाज असतो का होईना परंतु तिचा पती जाईल, त्यामुळं दोघांचंही नामस्मरण घडेल. लक्षात ठेवा. आणि नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नाम घेता लक्षात ठेवा नामस्मरण घडल्यामुळं जे संस्कार आहेत, ज्या भावना आहेत, जे मनाचं स्वरूप आहे, लक्षात ठेवा हे भगवंतमय होऊन जाईल. आलं का लक्षात. नाही नवऱ्याने कीर्तन केलं, कमीत कमी ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल एवढं जरी पुढे बसून म्हटलं नाही त्याला कीर्तन आलं तरी सुद्धा तुका म्हणे पापे जाती संताची या जाती. आलं का लक्षात. म्हणून महिला कीर्तनकार आणि हे मी उद्याची पिढी, उद्या भारतातील पिढी जर सद्गुणी या वयाची असेल, नवे 100% सद्गुणी जर करायचे असेल तर महिला कीर्तनकाराशिवाय पर्याय नाही. नाहीतर तुम्ही आजपर्यंत कीर्तन करताय पुरुष मंडळींना मी विचारतो, तुमची आहे का एकाची तरी इच्छा की माझा मुलगा कीर्तनकार व्हावा. प्रत्येक कीर्तनकाराला हेच वाटतंय, रात्रंदिवस पळतोय, कीर्तन करतोय, गायनाचार्य, अगदी मृदंगाचार्य, सगळे आचार्य रात्रंदिवस पळतात. कशासाठी. माझा मुलगा इंजिनिअरिंगला आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, डॉक्टर करायचं आहे त्याला. अरे एकाची तरी इच्छा आहे का हा की त्याला असं वाटतंय का काही ठराविक सोडून द्या. लक्षात आलं का. माझ्या विद्यार्थ्यांची उदाहरणं द्यायची म्हटलं तर बरं का, आमचे दादा बोधले महाराज बरं का, त्यांचं आवर्जून मी उदाहरण इथे देऊ इच्छितो. काय तिन्ही मुलं सद्गुणी पोटाला जन्माला आले, लक्षात ठेवा. आणि विशेष म्हणजे तिघेही माझे विद्यार्थी आहेत. डॉक्टर एकनाथ महाराज बोधले डॉक्टर आहेत ते, आणि जवळजवळ पंढरपूर तालुका पूर्ण त्यांच्या ताब्यात.
पुन्हा जयवंत महाराज बोधले, हे विद्यार्थी आहेत माझे, लक्षात ठेवा, अभिमानाने सांगतो. यशवंत महाराज बोधले, हे अभिमानाने मी सांगतो की हे माझे विद्यार्थी आहेत. असे शिष्य मला लाभले की ज्यांच्याकडे सद्गुण तर होतेच होते, परंतु आई वडिलांमध्ये देव पाहणारी ही मुलं. मग आमच्या दादाने किती भक्ती केली असेल, किती विधीने भोग भोगले असतील याचा विचार करा बरोबर. अशी किती उदाहरणं तुम्हाला सांगू. देगलूरकर, धोंडा महाराज देगलूरकर कुटुंब बघा, लक्षात आलं का तुमच्या. हे परंपरा जी चालते, जी परंपरा पाठीमाग आहे, त्यांना वाटते ज्या वेळेला दादा माझ्याकडं एकनाथसाठी जेवणसाठी ॲडमिशन देण्यासाठी आले, त्यावेळेला दादांचं हे ठरलेलं वाक्य लक्षात ठेवा, सर माझा पोरगा जर डॉक्टर नाही झाला तर मी तुम्हाला पैसे भरायला हवीन बरं का. मी छातीत ठोकपणे सांगितलं, दादा गुरुवारी आहे, ते म्हणजे गुरुस्थानी असते, मी जर ह्याला नाही डॉक्टर केला तर पैसे मी स्वतः भरेन. 1991-92-93ची गोष्ट सांगतो, लक्षात आलं का तुमच्या. आणि मुलंही तशीच जन्माला आली त्यांच्या पोटी, लक्षात ठेवा. जयवंत महाराज बोधल्यांचा तर प्रश्नच येत नाही. चांगले चांगले दाढीवाले हजारो कीर्तनकार त्यांच्या पुढं फिक्के आहेत. हा त्यांचा मान आहे, लक्षात ठेवा. माझे विद्यार्थी जर इतके बोलू शकतात तर मी काय आहे, माझी ओळख काय आहे हे सांगायची आवश्यकता नाही. ध्यानात आलं का. मी नव्हे, भगवंत. हे आपल्याला कोणताही गर्व नाही, लक्षात ठेवा. हे सांगायचं एक उदाहरण म्हणून. एक ठराविक महाराज लोक जर सोडली, लक्षात ठेवा. बाबा महाराज सातारकरांचं उदाहरण घ्या, 7वी पिढी आहे त्यांची, लक्षात आलं. आता त्यांचा नातू सुद्धा कीर्तनकार आहे, 3री पिढी आहे आमची. कशामुळं घडतंय. तुम्ही कालचे कीर्तनकार, अरे तुमचा जन्म आणि तुम्ही कीर्तनकार झाला वेड्यानो, हे का तुम्ही समजा नाही की तुमच्या आईवडिलांनी वेळ साधली म्हणून तुम्ही कीर्तनकार झाला. आलं का लक्षात. अचूक वेळ साधली आईवडिलांनी आणि त्याच्यामुळं तुम्ही या संप्रदायामध्ये आला, लक्षात ठेवा. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठलावळ. इथं कोण बी गैर येत नाही बरं का. वारकरी संप्रदायामध्ये कोणीही येत नाही, लक्षात ठेवा. त्याला नामचिंतन, संतांच्या नावाचा जप हा सदैव आईवडिलांच्या तोंडामध्ये असावा लागतो. आणि म्हणून महिला जर सुधारल्या, लक्षात ठेवा, महिला कीर्तनकार, पुन्हा मूळ विषयावरती येतोय, या महिला कीर्तनकार जर असतील, आता हे एवढे दुर्गुणी लोक जे जगामध्ये दिसतात, काय आता काय काय नाविलाज असतो तिकडे ओढलेली, ती घाण केल्याशिवाय आमच्या संप्रदायात सोडत नाहीत, लक्षात ठेवा. आणि असे बोटावर मोजणे इथपर्यंत आहे. देण्यात आलं का. या बोटावर मोजण्या इथपर्यंत असणाऱ्या हलकट व्यक्तीमुळं हा वारकरी संप्रदाय आमचा बदनाम झाला. मी स्पष्ट बोलतो, ठराविकच लोक आहेत, परंतु काय माहीत आहे का, लोक वाईट काय आहेत त्यामध्ये ते पाहतात. ध्यानात आलं का तुमच्या. मी आता एवढं चांगलं सांगतोय, हे कोण पाहणार. यात वाईट शब्द मी कुठं बोललो त्याच्यावरती बरोबर लक्ष असतं. जसं थेंबर रॉकेल बॅरलभर दुधाचा नाश करतं. ध्यानात आलं का तुमच्या. उगा एक थेंब रॉकेलचा, दूध बॅरल भरून दूध आहे, त्याच्यामध्ये एक थेंब जर पडला तर त्या सगळ्या दुधाला त्या रॉकेलचा वास लागतो बरं का. तशा पद्धतीनं जर खरोखरच सद्गुणी आपत्य, सद्गुणी पिढी पुढची निर्माण करावायची असेल तर महिला कीर्तनकार होणं, आणि तेही लहानपणापासून होणं आवश्यक आहेत. आता पुढच्या गोष्टी काय आहे,
त्यांचं लग्न झाल्यानंतर हे या कीर्तनात आले म्हणल्यानंतर त्यांना पुढच्या गोष्टी सांगायची आवश्यकता. योग्य दिशेला जर पाऊल सुरुवातीपासूनच पडलेला असेल तर शेवट हा त्याचा चांगलाच होतो. काय त्याच्यामुळं याचा अर्थ मी पुरुष कीर्तनकारांच्या विरोधात आहे असा अजिबात नाही. तुम्ही कीर्तनकार आहात याचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे आहे की कीर्तनकार तुम्ही आहात त्याला केवळ आणि केवळ कारणी आहे. माय बापे वेळ साधी. लक्षात आलं का? पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी बोलून गेलो. आई वडिलांनी जर वेळ साधली तर योग्य अपत्य हे जन्माला आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळं महिला कीर्तनकारांची संख्या जेवढी जास्त होईल तेवढ्या आपल्या भारताला चांगले दिवस पाहायला मिळतील. ओके, कुणाला राग येईल, कुणाला आवडेल ना आवडेल, परंतु ही सत्य जसं जगद्गुरु तुकोबरायांचं वाक्य आहे, सत्य आमामनी. जे मनामध्ये सत्य आलं ते बोलतो आणि प्रमाणासह मी सांगितलं. ध्यानात आलं का तुमच्या? भरा शुद्ध टाकामुळ दोष आपोआप येते का लक्षात तुमच्या? पाप्या हळूहळू कळतील, जागा रिकामी होईल आणि तिथं शुद्ध भाव म्हणजे देवाला जागा निर्माण होईल आणि उद्याचा भारत देश निश्चितच भारताचं भवितव्य चांगला असेल. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.